नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज झाली असून जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्याची सुरुवात आज सोलापूरमधून करणार आहेत. सोलापुरातील छत्रपती संभाजीराजे चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जरांगे पाटील शांतता रॅली काढणार आहेत. साधारण दुपारी 2 वाजता छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात केली जाणार आहे. सोलापुरात आज जवळपास 1.5 ते 2 लाख मराठा बांधव दाखल होणार असा अंदाज व्यक्त केला जातोय. तर सोलापूर शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. भाजपामध्ये वाद उफाळला असून लोणीकर आणि दानवे वाद पेटण्याची शक्यता दर्शवली जाते. तर भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्यावर भाजप पदाधिकारी नाराज असून जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी करत असल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित जोगस तक्रार करणार असल्याची माहिती दिली जात आहे. तर जालन्यात भाजप गटबाजीला बद्रीनाथ पठाडे जबाबदार असल्याचा आरोप देखील केला जातोय. हे बघा, आता या संदर्भामध्ये माननीय बबनराव भाऊ लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर साहेब जे काही आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही संयमानं शांतपणे घेतो. याचा अर्थ असा नाही की उद्रेक होऊ शकत नाही. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा पाहून घ्या काय असतं काही नाही. आणि मला फक्त एकच सांगायचं आहे, यामध्ये आयोजकावरती आम्हाला नाराज आहोत आम्ही. त्यांनी गडबाजी केलेली आहे. या संदर्भात सन्माननीय नेते देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब व आमचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब या दोघांकडे आम्ही रीतसर तक्रार करणार आहोत की जालना जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची गडतटाचं राजकारण जिल्हाध्यक्ष बद्री भाऊ पठाडे साहेब करत आहेत. येऊ घातलेली आमची विधानसभा आहे. आम्हाला कामाला उतरायचं आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जिल्हाधिकारी स्वागत असेल तर काम कसं करायचं हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये संभ्रम निर्माण झाला आमच्या कार्यकर्त्यांमध्ये. जिल्हाध्यक्ष हा नुसतं एका तालुक्यापुरता आहे का गटागटाचं राजकारण करणार आहे? मतासाठी कुणी लाचार होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय. त्याचबरोबर इन्शुरन्स कंपनीला पैसे पोहोचवले की नाही याची चौकशी होईल असंही ते म्हणाले. तसेच कोळी बांधव आक्रमक जेव्हा ही बैठक झाली तेव्हा कोणत्याही परिस्थितीत समाजात वाद होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मागण्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. पुढच्या वेळी बैठका या स्वतंत्र घेतल्या जातील अशी माहिती देखील केसरकरांनी दिली आहे. संबोधनामुळे त्यांनी गोंधळ घातला होता. कशी समजूत काढणार या कोळी बांधवांची? एक गोष्ट आहे, म्हणजे ज्या वेळेला ही मीटिंग झाली आणि मीटिंग चालू असताना आणि मीटिंग संपवताना सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजामध्ये वाद असता कामा नये. त्याच्यामुळे ते मग कोळी असतील किंवा ते महादेव कोळी असतील किंवा इतर अनेक ज्या त्याच्यामध्ये 2 आहेत. काही लोक शेड्यूल कास्टमध्ये येतात, काही लोक शेड्यूल कास्टमध्ये येत नाहीत. परंतु शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा जे लोक येतात त्यांचे दाखले वेळेवर मिळावे याच्याबाबत सूचना या मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत. म्हणजे जे खरोखर एलिजिबल आहेत परंतु त्यांना मिळत नाही किंवा त्यांचं व्हेरिफिकेशन होत नाही, त्या संदर्भात आवश्यक कारवाई करण्याच्याबद्दल ती मीटिंग होती. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही लोक हे त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाहीत आणि त्याच्यामुळे असे 2 भाग पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्याच्यावर सोल्युशन मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलेलं आहे की पुढच्या वेळेला दोघांच्याही मीटिंग या स्वतंत्र घेतल्या जातील. त्याच्यामुळे जसं कुणबी दाखले मिळत नव्हते आणि कुणबी दाखले मिळत नव्हते म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी विशेष मोहीम राबवली आणि मग ते कुणबी दाखले मिळायला लागले, तसं जे जेन्युइन आहेत, ज्यांना जे एंटायटल आहेत त्यांना ते दाखले मिळाले पाहिजेत ही शासनाची भूमिका आहे. आणि कोणाचाही अधिकार काढून घेऊन कोणालाही देता कामा नये ही सुद्धा शासनाची भूमिका आहे. दोन्ही गोष्टी मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे 2 स्वतंत्र मीटिंग घेतल्या जातील. परंतु मीटिंगमधून बाहेर गेल्यानंतर कोणाकडूनही अपशब्द निघाले म्हणून जर काय झालेलं असेल तर मग त्यांनी असं होता कामा नये असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यामुळे सर्वांनी गुणागोविंदाने राहिलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, एकामेकाबद्दल गैरसमज करता कामा नये. म्हणून दोन्ही स्वतंत्र मीटिंग या लवकरच मुख्यमंत्री महोदय घेतील. उद्धव ठाकरे एकीकडे तुमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेतली आहे. तर यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिस तत्वावर 17 वर्षापासून सेवेत कार्यरत असलेल्या
3105 शिक्षकांना राज्य सरकार कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार आहे। तसेच या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली। औसा विधानसभेचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पत्राद्वारे पाठपुरावा केला असल्याचं अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले। आज मला आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली माननीय शिक्षण मंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्ये आणि बाकी काही आमदारांनी या शिक्षक संघटनेच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्रीला बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये अतिशय चांगला निर्णय झाला। साधारण 3132 राज्यातल्या शिक्षकांना, विशेष शिक्षक जे घटक शिक्षक म्हणून म्हटले जातात, जे राज्यातल्या दिव्यांगांना शिक्षण देण्यासाठी ते तत्पर असतात, आज त्यांना न्याय मिळाला आहे याचा मला खूप आनंद आहे। आणि आज खरं म्हणजे यांच्यासोबत दिव्यांगांनाही सुद्धा राज्यातला न्याय मिळाला आहे, त्यांनाही दर्जा शिक्षण यानिमित्त मिळणार आहे। TISSचा रिपोर्ट जो होता त्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही मागणी केली होती की आपण तो लागू करावा, पण तो राज्याला परवडणार नाही असं मला मुख्यमंत्री मोदयांनी सांगितल्यानंतर आम्ही म्हणलं की बाबा क्लस्टर बेस म्हणजे केंद्रीय स्तरावर तरी एक शिक्षक नेमावा, आणि ती आमची मागणी मान्य झाली आहे। हीच मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती। आज मला आनंद आहे, साधारण राज्यातल्या 3105 जवळ 3200 शिक्षकांना यानिमित्त न्याय मिळाल्याचा आनंद मला यानिमित्त आहे। सर, आपण पाहिलं की कुठलीही योजना किंवा एखादी नवीन योजना अंमलात आणण्यासाठी आझाद मैदानावर मुंबईत आंदोलन झाले अनेक पाहायला मिळाले। मात्र तुम्ही सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून विना आंदोलन याला यश मिळालेलं आहे, कशा पद्धतीने बघता? नाही, यांनी आंदोलन बरेच दिवस केलेले आहेत, माझ्यासोबत आल्यानंतर ह्याला आंदोलन गरज वाटली नाही असं वाटतं मला। पण मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की मुख्यमंत्री महोदय मला लाड करतात, माझं प्रेम करतात, त्यामुळे माझ्या प्रेमाखातर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असं म्हणणार नाही, पण यांना न्याय दिला असं मी म्हणेन। नियुक्ती कधीपर्यंत आहे सगळ्यांना? 2 महिन्याच्या आत सगळ्यांना नियुक्ती मिळून जातील, 2 महिन्याच्या आत। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7।